एवढं दागिनं? अगं बाया, खरंच की? बानू बानू, पोरी हे समजा ठेव तुझ्याकडं. माझ्याकडं कशा पाहिजे? बानू, अगं तुझ्यामुळं तर आमसनी हे समज मिळाला हाय. बघ, वस्तीवरल्या प्रत्येकानं आपापल्याकडचं थोडं थोडं पाठवलेलं हाय. तुझ्या पायावर ठेवाय. नाही म्हणू नकस पोरी, नाही म्हणू नका. हा हा, नाही म्हणू नकस. बरोबर आहे समद्यांचं. राहू दे राहू दे. हा वय वय, नाही कशाला रंग्या, हात नका लावूस त्याला. आबा, हे समजा तू माघारी घेऊन जा. अरे मला काय बी कमी नाही. माझ्याकडे देवांचा आशीर्वाद आहे. अजून काय बी नग आहे मला. तेव्हा तू हे समजा घेऊन जा माघारी. त्यांचं त्यांना माघारी देऊन टाक. अगं पर म्या काय म्हणती बानू, समद्यानी पेरमानं दिलं आहे. आपण नाही कशाला म्हणायचं नाही का? हा, आणि तुला नका असेल तर कुणाला तरी दे की. कशाला? राहू दे. नाही म्हणजे तुला जसं वाटतं ना तसं कर. हा, आबा खरंच हे समजून ये तू माघारी. माझ्याकडनं समद्यासनी परत दिला आहे म्या असं सांग. त्यासनी सांग का धान्य लावा, शेती करा, पावसाचं पाणी साठवा. हे समद वस्तीच्या भल्यासाठीच वापरा. देवी, मी आता आपल्याला जी कथा सांगणार आहे ती कात्यायनीची. आणि जोपर्यंत ही कथा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हसन मात्र सोडता येणार नाही. आपण कथा सांगावी, पण या कथेचा मला सहाय्य का होईल? म्हणजे मी हा प्रश्न यासाठी विचारते आहे कारण आधी यासाठी प्रयत्न झाले आहेत. आणि कात्यायनी देवी आणि माझा काय संबंध? देवी, ह्या ब्रह्मांडात जे जे आहे त्यामध्ये आदिशक्तीचाच अंश आहे. माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये देखील आदिशक्तीचाच अंश आहे. तेव्हा हे सगळं काही आपल्याला सहाय्यभूतच होईल. देवी कात्यायनी, तू तिन्ही नेत्रांनी सुशोभित दिसत आहे. तुझे मुख अत्यंत प्रसन्न शांत आहे. तुझे सौम्य रूप भक्तांना आनंद देते. तुझ्या आश्वासक प्रसन्न दर्शनाने सर्व भक्त भयमुक्त होता. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.